मराठवाड्यातल्या अनेक भागांमध्ये पावसाने चांगली सुरुवात केली। हिंगोली, परभणी, नांदेडच्याही बऱ्याच भागांमध्ये पावसाचे व्हिडिओज येऊन पोहोचलेत। भोकरदन, जाफराबाद, चिखली या भागांमध्ये पावसाचं आगमन फक्त बारीक झाले, तर काल आगमन तिथे झालेलं आहे। समाधानकारक तो पाऊस नाही झाला, पण आज उष्णतेची लेवल थोडी वाढल्यामुळे त्या बारीक पाण्याचं रूपांतर थोड्या मोठ्या पाण्यामध्ये होणार आहे आणि या भागांना अनेक ठिकाणी आज संध्याकाळी 19 जुलैला रात्रीच्या 9 ते 10 वाजेपर्यंत दिलासा मिळू शकतो। याचबरोबर विदर्भाच्या आणि खानदेशच्या बाबतीत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण तपशील आणि डिटेल देण्याचा प्रयत्न करूयात। गावा तालुक्यांची नावे देखील आजच्या या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात। नाशिक क्षेत्रामध्ये वंचित राहिलेला जो काही परिसर आहे तो म्हणजे येवला, मालेगाव, निफाड, देवळा या परिसरामध्ये आज सुरुवात बऱ्यापैकी होऊन जाईल। धुळ्याचा जो काही शिरपूर भाग आहे, त्यानंतर पश्चिमेकडील काही भाग आहे, जळगाव क्षेत्र, जळगावमध्ये सुद्धा आज 2 दिवसापासून इथे सुरुवात होते असं म्हटलं होतं, पण या सुरुवातीला इथे अनेक ठिकाणी गरमीच्या लेवलचे आणि आभाळाचे न थांबण्याचे अडथळे निर्माण झाले होते। आज उन्हाचा चटका दुपारच्या पिरियडला काही भागांमध्ये इथे वाढू शकतो आणि गरमीच्या लेवलमुळे ढगांच्या निर्मितीमध्ये वाढ होण्याची शक्यता दाट आहे। त्यामुळे इथे काही भागांना आज 19 जुलैला दिलासा मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर ही सेम प्रोसेस भोकरदन ते जाफराबाद, कन्नड, सिल्लोड भाग आणि इकडे पाहायला गेलं तर इकडे मलकापूर एरिया, चिखली, खामगाव परिसर, काल ह्या परिसरामध्ये रिमझिम ते बुरबुर पावसापर्यंत मजल मारले। पाण्याची थेंबाची जाडी इथे कमी पडली, त्यामुळे इथे समाधानकारक पाऊस झाला नाही, पण आपोआप इथे आज त्या उष्णतेच्या चटक्यामुळे रात्री 10 वाजेच्या आतमध्ये इथे पावसाची रेलचेल वाढू शकते। त्यात अकोला परिसर इथे सुद्धा किचकट प्रोसेस म्हणजे वातावरणाची प्रणाली चांगली मजबूत दिसत नाहीये, पण इथे गरमीच्या लेवलमुळे अकोलाचा बाळापूर, गजानन महाराजांच्या शेगाव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी झालाय का, पण काही ठिकाणी ते आजही वाढण्याची प्रोसेस चांगली पाहायला मिळते। रिसोड मधल्या अनेक भागांना जोरदार पाऊस काल झालाय, काही भाग याच्यातून थोड्या कमी प्रमाणामध्ये सुटले आहेत, तर यांना सुद्धा आज चांगल्या पावसाच्या रडारवरती मान्सून घेतो आहे। लोणार, मेहकर, सिंदखेड राजाची प्रोसेस आज पुन्हा वाढणार आहे, ज्यामध्ये या भागांचा अनेक गावांचा समावेश राहू शकतो। त्याचबरोबर किनवट ते माहूर गड परिसर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा आज थोडी वाढ अपेक्षापेक्षा बरी राहू शकते। अशीच प्रोसेस लातूर जिल्ह्यामध्ये कालचा जो काही उदगीर, उमरग्यामध्ये मोजक्याच ठिकाणी पावसाची प्रोसेस पाहायला मिळाली। या भागात सुद्धा आज काही प्रमाणात वाढ होताना दिसते। अंबाजोगाई, केज, धारूर ते परभणीच्या गंगाखेड, सेलू, मानवत इथे देखील वातावरण चांगलंच वाढणार आहे। वाऱ्याच्या तीव्रतेला इथे गरमीची लेवल साथ देते, त्यामुळे ढगांचा आकार रात्री दुपारनंतर 4 वाजेपासून प्रोसेसिंग चांगली वाढन आणि तिथून पुढे 8, 9, 10 वाजेपर्यंत पाऊस इथे परत आगमन होणार आहे। त्यानंतर अहिल्यानगरची प्रोसेस किचकट जरी असली तरी ते काही भागांना सटकारे बिटकारेवरती भागून घ्यावा लागणार आहे। बीड जिल्हा, गेवराई पट्टा, पाटोदा, कडाष्टी, वडवणी ते माजलगाव एरिया आज इथे पुन्हा मागच्या सारखीच थोडी वाढताना दिसते आणि या भागांना देखील जोर आहे। इथे काही ठिकाणी 2 दिवसाचा वेळ घ्यावा लागणार आहे, काही ठिकाणी आज तर काही ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंतची पावसाची तीव्रता पाहायला मिळते। आणि त्याचबरोबर पूर्व विदर्भातला नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा आणि या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जना आणि पावसाची शक्यता वाढणार आहे। यामध्ये जो यवतमाळचा एरिया आहे, किनवट साईड भाग आहे, माहूरगड भाग आहे, रात्रीचे 11 वाजतील या वेळेपर्यंत ह्या 19 जुलैचा या भागांमध्ये पावसाचा समावेश आहे। आज गडचिरोली, नागपूर, गोंदिया बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल आणि अशा प्रकारचा हा आजचा अंदाज होता। त्यानंतर अनेक भागातनं अनेक ठिकाणच्या कमेंट आल्यात, व्हिडिओ सुद्धा प्रोसेस झालेत, पण 80% भाग घेतला नाहीये, 90% भाग घेतला नाहीये। 8 जुलैला पण हे मेसेज होते, मग 8 जुलैला सुद्धा 80% भाग नाही घेतला, तर मग 80% भागांच्या पेरण्या झाल्या कशा, कुठल्या पाण्यावरती पेरण्या झाल्या हे सुद्धा कळणं गरजेचं आहे। कमेंटमध्ये सांगा। महाराष्ट्रामध्ये 100% भागांना पाऊसच नाहीये, अमुक टक्के भागांना पाऊसच नाही, मग तिथे पेरणीचं बी
आणि बी उगलं कसं आणि ते आलं वरती कसं, ह्या देखील कमेंटमध्ये प्रश्न उपस्थित निर्माण होतो, तो देखील करण्याचा प्रयत्न करा. आता बघूयात तालुक्यानुसार आज ॲक्च्युअल कोणते तालुके बरे राहतील आणि कोणत्या तालुक्यांना वाढेल हे देखील पाहूयात. आज पैठणमध्ये जोर थोडा बरा राहील. जालना परिसर, तालुका परिसर, सिंदखेड देऊळगाव राजा, अंबड पट्टा देखील, उत्तर भाग, गोलापांगरी एरिया बरा राहील. मंठापासून उत्तरेकडील भागांना थोडी पावसाची वाढ आणखीन आहे. त्यानंतर जो काही रिसोडचा परिसर आहे, मेहकर परिसर आहे, लोणार, सिंदखेड राजा ते जाफराबाद परिसर, चिखली, साखरखेडा, जानेफळ हे भाग देखील आज पावसाच्या रडारवरती आहे. इकडे विदर्भात मंगरुळपीर, अकोला हा देखील भाग आहे. अमरावतीचा भुसावळ पर्यंतचा पट्टा, बुरहानपूरचा पट्टा, खामगाव, जळगाव, जामोद हा देखील आज अनेक ठिकाणी पावसाच्या रडारवरती येतोय. अमरावती, वर्धा, नागपूर हे देखील भाग आहे. भंडाऱ्याला मात्र सलग तिसऱ्या दिवशी भंडारा शहर परिसर तर भंडाऱ्याच्या गोंदियापर्यंतच्या एरियाला पुन्हा मुसळधार पावसाचा रडार सिस्टम बनलेला आहे. त्यानंतर इकडे पाहायला गेलं तर चंद्रपूर हा भाग देखील वाढत्या रेषेखाली आहे. चंद्रपूरचा राजुरा परिसर, पूर्व भाग, आर्णी परिसर, कापसी परिसर हा देखील आहे. हिंगोलीच्या पुसद डिग्रजला जरी असमान वितरण दिवसभर राहिलं तर रात्री थोडं समांतर रेषेखाली इथे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे डिग्रज, मंगरुळपीर, धारवा हा घटंजीपर्यंतचा एरिया, वाशिम, हिंगोली, कळमनुरी, रिसोड हा घेतलेला भाग सुद्धा रिपिटेशनमध्ये आज आहे. मराठवाड्याकडे लक्ष देऊयात. वसमत म्हणजे वसमतचा परिसर, हदगाव, हिमायतनगर, भोकर, नांदेड, त्याच परभणी, गंगाखेड, धर्माबाद, मुखेड, अमरापूर ते देलगूर हा परिसर, निर्मलपर्यंतचा एरिया कर्नाटक, तेलंगणाच्या भागापर्यंतचा आहे. त्यानंतर इथे सोलापूर भाग मध्यम ते हलका, बाकी इकडे कोल्हापूर ते बेळगाव हा कोकण किनारपट्टी मुसळधार पावसाच्या रडारवरती आहे. नंतर मुंबई चिपळूण या भागाचा समावेश आज दिवसभर झडी ते जोरदार पावसाच्या रडारवरती आहे. मान्सूनची प्रगती जवळपास पुढचे 2 ते 3 दिवस कायम असून नंतर मान्सून हा आपल्या 20 ते 21 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये थोडेफार भाग पुन्हा वाढते घेईल. परिस्थिती किचकट जरी असली तरी पाऊस पुढचे 15 दिवस उघडणार नाहीये. जवळपास 29 ते 30 तारखेपर्यंत मान्सूनचा प्रभाव महाराष्ट्रामध्ये कायम आहे. ह्या 2-3 दिवसामध्ये मान्सूनने बऱ्यापैकी मराठवाडा कव्हर करायला सुरुवात झाली आहे. आता फक्त लातूरचा आणि बीडचा काही उरलेला भाग कव्हर करणं शक्य नाहीये. तरीही सुद्धा या भागांमध्ये आज त्याची ताकद वाढताना दिसते. या पलीकडे जाऊन सांगायचं म्हटलं तर जवळपास आज आणि आजच्या 19 आणि 20च्या जुलै रडारवरती थोडा विदर्भाचा भाग वाढून घेतोय. खानदेशला आज काही ठिकाणी चांगली सुरुवात, तर उत्तर भागाला बऱ्यापैकी सुरुवात तो आज करणार आहे. विदर्भाचा आणि खानदेशचा समावेश असलेला मधला भाग म्हणजे भोकरदन, जाफराबाद ह्या दोन्हीच्या सिस्टममुळे आज बऱ्यापैकी सुरुवात करेल. काल अनेक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाला सुरुवात झाली, पण त्या भागांमध्ये समाधानकारक नाहीये. तर अशा भागांना परत रिपिटेशनमुळे हा पाऊस थोडा वाढू शकतो. मित्रांनो, अनेक जण रीलच्या माध्यमातून त्याचबरोबर काही रीलस्टार टोमणे मारण्याचा प्रयत्न करतायत. तर मला एक विनंती आहे की बाबा, शासनानं एवढं मोठं सिस्टम दिलेलं आहे, तिकडं आपला तोंड वाढवणं हे काम करणं इकडे काहीही गरज नाही. मी पहिल्यापासून सांगतोय, हे सिस्टम जे आहे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर दुष्काळ असता तर एवढं भयंकर आभाळ आलं नसतं. हा स्थानिक लेवलचा इफेक्ट आहे, ज्यामुळे काही ठिकाणी गरमीची लेवल, ह्युमिडिटीची लेवल काही ठिकाणी कमी पडते. त्यामुळे हा पाऊस काही ठिकाणी बारीक थेंबाचा पडतोय. अन्यथा जर गरमीची लेवल टिकून राहिली तर हा पाऊस मोठ्या थेंबाचाही पडतोय. अनेक ठिकाणी महाराष्ट्राने ते पाहिलं सुद्धा आहे. बाकीचे महिना 15-15 दिवस उगणार नाहीत, दिसणार पण नाही, तोंड पण दाखवणार नाही. पण थोड्या काही 1-2 निगेटिव्ह कमेंट माझ्या कमेंट बॉक्समध्ये आल्या की लगेच मांजरीवाणी तोंड घेऊन येण्याचं काम अनेक लोक करतायत. तर तुम्ही जळत राहा, टार्गेट करत राहा, तितकाच ताकदीनं मी पुढे जात राहील, कारण की हात छत्रपतींचा आहे. जय शिवराय.